लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवण्याचं आहे। अशा स्थितीमध्ये देशाच्या एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये कमी जास्तपणा मागे पुढे सहन करून आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ आणि कुठलाही तिढा शिल्लक ठेवणार नाही, राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। एकेकाळी गोविंदांनी जिंकण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती असं राम कदम म्हणाले। आता तेच गोविंदा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे। अहो फुकटात काय आहे? काही मोठं पॅकेज दिलं असेल, पक्षात घेतलंय, ते अनेकांच्या कार्यक्रमाला जात होते, त्यांना कुठे आता विषय राहिला होता की बोलवलं तिथे जाऊन आपला थोडासा नाचगाणं करायचा, करमणूक करायची आणि त्याच्या बदल्यामध्ये मी पैसे म्हणणार नाही, मानधन म्हणू त्याला, मानधन घ्यायचा, हे धंदे होते ना। आता तेच चालू आहे। राहिला विषय सत्तेमध्ये किंवा सत्तेच्या बाजूला गेला त्यांना तो दाऊदही चालतो, दाऊदचा हस्तकही चालतो। आरोप आम्ही केला नाही, हा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीच केला आहे। गोविंदा हा दाऊदकडून किंवा दाऊदचा जवळीक आहे, हे जे काही आरोप झालेत ते आरोप कोणी केलेत? भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेले आरोप आहेत। अशा व्यक्तीस किंवा अशा अभिनेत्याला आणून प्रचार करणं, त्यामागचा उद्देश हेच आहे की कोणी राहिले नाहीत तर मग आता हिरो राहिला आहे त्याचा वापर करायचा, लोक गोळा करायचे, लोक त्याला हिरो म्हणून बघायला येतील पण मत थोडी देणार आहेत। मत देण्यासारखं त्याच्याकडे काय आहे? आणि मत मागण्यासाठी त्यांनी कुठे नैतिकता ठेवलेली आहे? त्यामुळे मला वाटतं एकूणच गोविंदाला आणून भाषण करायला लावा, नाचवायला लावा, जनतेवर काहीही परिणाम होणार नाही। पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे, ते उमेदवार म्हणून राहतील का? समोरच्या काळात दिसेल का? नाही, आज तरी तो विषय नाही आहे, कारण ती सातारा जागा आमच्या वाट्याला नाही, ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे। त्यामुळे जर पवारसाहेब ती जागा सोडली तरच तो विषय पुढे जातो। सध्या तरी कुठलाही विषय आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लोकसभा निवडणुकी संदर्भातला नाही। पटोलेंचा जो आहे भाजपला छुपा पाठिंबा आहे असं जे आहे काल प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि त्यांनी नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग केली असंही ते म्हणाले। नाही, असं हे आरोप प्रत्यारोप तर होत असतात। त्यामध्ये यांनी काही आरोप केले, त्यांनी काही आरोप केले, ते राजकीय आरोप हे चालू असतात। त्यामध्ये फार काही तथ्य नसतं।